महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023चा जो निकाल आहे तो लागलेला आहे. त्याच्यामध्ये बघा की नगर परिषद महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट क श्रेणी अ साठी जे आहे तर त्याच्यामध्ये जी तात्पुरती निवड यादी आहे त्याच्यामध्ये 24 उमेदवार जे सिलेक्ट झालेले आहेत. आता काय करूयात आपण कॅटेगरीनुसार कट ऑफ बघूयात. तर सगळ्यात पहिले ओबीसी ओपन फिमेलचा जो कट ऑफ आहे तो लागलेला आहे 200 मार्कांचा कट ऑफ लागलेला ओपन फिमेल साठीचा. ओपन जनरलचा कट ऑफ लागलेला आहे तो आहे 196.9586. त्याच्यानंतर ना ओपन फिमेल साठी कट ऑफ इथे राहील तो राहील 196.1242 एवढा राहणार आहे. त्याच्यानंतर जनरलचा तर ऑलरेडी सांगितलेला आहे मी. त्याच्यानंतर ना प्रोजेक्ट अफेक्टेड 196 मार्कांसाठी. स्पोर्ट्स साठी जर बघाल तर 183 मार्कांसाठी. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन साठी 177 मार्कांसाठी. त्याच्यानंतर ना ओपन पार्ट टाइम ग्रॅज्युएट साठी 158 मार्कांसाठी कट ऑफ राहणार. त्याच्यानंतर एससी साठी जर बघाल तर जनरलचा कट ऑफ जो आहे तो आहे एससी जनरलचा आहे एससी साठी 3 पदं होती. त्याच्यामध्ये एससी जनरल साठी 190 मार्कांचा कट ऑफ आहे आणि महिलांसाठी 196 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर ना एसटी साठी 2 पदं होती. त्याच्यासाठी जनरलचा कट ऑफ आहे 191 मार्कांसाठी आणि महिलांसाठी जो आहे 171 मार्कांचा कट ऑफ आहे. व्हीजीए साठी महिलांसाठी जो कट ऑफ आहे 193 मार्कांचा आहे आणि व्हीजेए जनरल साठी जो आहे 192 मार्कांचा कट ऑफ आहे. एनटीसी जनरल साठी जो कट ऑफ आहे तो आहे एकच पद होतं त्यामुळे 195 मार्कांसाठी कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना ओबीसी साठी जर बघाल तर तुम्ही जनरल साठी 196 मार्कांचा कट ऑफ आहे. महिलांसाठी जो आहे तो 194 मार्कांसाठी आहे. दिव्यांग मध्ये एक पद केलेलं आहे ते 178 मार्कांसाठी आहे आणि एक सर्व्हिसमॅन मध्ये 172 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. ईडब्ल्यूएस मध्ये जर बघाल तुम्ही तर टोटल जर पाहिलं तर 2 पदं होती. तर जनरलचा कट ऑफ आहे 196 मार्कांसाठी आणि महिलांसाठी 189 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर ना इथं जर बघाल तर तुम्ही ही आहे गट ब ची निवड यादी आहे. त्याच्यामध्ये टोटल होती 31 पदं. तर ओपन जनरलचा कट ऑफ जो आहे तो आहे 195 मार्कांसाठी. त्याच्यानंतर महिलांसाठी जो कट ऑफ आहे तो आहे 188 मार्कांसाठी. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड साठी जर बघाल तर पार्ट टाइम ग्रॅज्युएट साठी 140 मार्कांचा कट ऑफ आहे. एक्स सर्व्हिसमॅन साठी 170 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट्स साठी 179 मार्कांचा कट ऑफ आहे. अर्थक्वेक साठी 188 मार्कांचा कट ऑफ आहे आणि जर प्रोजेक्ट अफेक्टेड साठी 193 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना एससी साठी 14 पदं होती. तर जनरल साठी जो कट ऑफ आहे ते 187 मार्कांचा कट ऑफ आहे. महिलांसाठी एससी जनरल साठी एससी साठी 177 मार्कांचा कट ऑफ आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड 173 मार्क. स्पोर्ट्स साठी 170 मार्क. एक्स सर्व्हिसमॅन 155 मार्क आणि पार्ट टाइम ग्रॅज्युएट 118 मार्कांसाठी आहे. एसटी साठी 6 पदं होती. त्याच्यासाठी एसटी जनरल साठी बघा 183 मार्कांसाठी आणि हे जे आहे ते पार्ट टाइम ग्रॅज्युएट भेटलेले आहे त्यामुळे जनरल मध्ये घेतलेलं आहे त्यांना एसटी. तर यांना भेटलेला आहे 180 मार्कांसाठी घेतलेला आहे. महिलांसाठी 170 मार्कांचा कट ऑफ आहे. एक्स सर्व्हिसमॅन आहे 121 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एनटीबी साठी 4 पदं होती. त्याच्यासाठी जनरल साठी 186 मार्कांचा कट ऑफ. महिलांसाठी 179 मार्कांचा कट ऑफ आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी 161 मार्कांचा कट ऑफ. त्याच्यानंतर ना एनटीसी साठी टोटल 4 पदं होती. तर 191 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी बघा 185 मार्कांचा कट ऑफ आहे. एक्स सर्व्हिसमॅन 164 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्या एनटीडी साठी 193 मार्कांचा कट ऑफ आहे आणि जनरल महिलांसाठी 186 मार्कांचा कट ऑफ. एसबीसी साठी 2 जागा होत्या. त्याच्यामध्ये एक महिलांसाठी आणि एक जनरल साठी होती. 192 मार्कांचा कट ऑफ आहे आणि 181 मार्क महिलांसाठी कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना 20 आहे ते ओबीसी कॅन्डिडेट आहेत. तर त्याच्यामध्ये जर बघाल तर 20 मध्ये जनरलचा कट ऑफ आहे ओबीसीचा 193 मार्कांसाठी. त्याच्यानंतर महिलांसाठी जर पाहाल तुम्ही तर महिलांसाठी आहे 183 मार्कांसाठी. त्याच्यानंतर दिव्यांग मध्ये हे 3 कॅन्डिडेट आहेत. प्रोजेक्ट एक्स सर्व्हिसमॅनचा आहे 163 मार्क. प्रोजेक्ट अफेक्टेड साठी पार्ट टाइम ग्रॅज्युएट साठी 118 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना जनरल साठी 3 पदे 193 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यू साठी 9 पदं होती. जनरल साठी आहे 193 मार्कांचा कट ऑफ. महिलांसाठी आहे 186 मार्कांचा कट ऑफ. दिव्यांग साठी जर बघितलं तुम्ही तर आहे 185 मार्कांचा कट ऑफ. एक्स सर्व्हिसमॅन साठी आहे 166 मार्कांचा कट ऑफ आणि पार्ट टाइम ग्रॅज्युएट 121 मार्कांसाठी कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना ही आहे गट क साठी. गट क श्रेणी 10 आहे ही.
तर याच्यात 65 उमेदवार आहेत सिलेक्टेड. तर त्याच्यामध्ये ओपनसाठी 41 पदं होती. तर त्याच्यामध्ये जर बघा तर ओपनसाठी हे कट ऑफ आहे जो आहे 128 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना महिलांसाठी जो कट ऑफ आहे तो आहे महिलांसाठी कट ऑफ जो आहे ते 97 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर हे बाकीचे कट ऑफ तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर एससी साठी बघा 103 मार्काचा एससी जनरल साठी. त्याच्यानंतर अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन घेतलेला आहे तिथं, तर त्यामुळे कट ऑफ अजून कमी झालेला आहे, तर 93 मार्काचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर एनटीसी मध्ये 3 उमेदवार आहेत. जनरल साठी कट ऑफ आहे 110 मार्कांचा आणि एक सर्व्हिसमॅन अगेन्स्ट घेतलेला तर 102 मार्कांचा कट ऑफ होणार आहे. इथे बरं अगेन्स्ट लेडीज घेतलेला तर याला 97 मार्कांचा कट ऑफ होणार. त्याच्यानंतर इथं एनटीडी मध्ये एक पद होतं तर दिव्यांगसाठीच होतं. त्याच्यानंतर ओबीसी मध्ये 4 पदं होते, तर त्यासाठी जनरल साठी कट ऑफ आहे 94 मार्कांसाठी. ईडब्ल्यूएस मध्ये 2 पदं होती तर 102 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ही आहे गट क साठी वेतन श्रेणी. ओके, तर हे टोटल प्रारूप उमेदवाराची संख्या जी आहे ती आहे 397 उमेदवार आहेत. तर आता इथं कट ऑफ बघत आपण, तर ओपन जनरल साठी आता इथं जे पद आहेत 124 पद आहेत. तर ओपन जनरल साठीचा कट ऑफ जो आहे तो इथं आहे 190 मार्कांचा कट ऑफ. त्याच्यानंतर महिलांसाठी जर कट ऑफ जर पाहिला आपण महिलांसाठीचा, तर महिलांसाठीचा कट ऑफ जो आहे तो आहे 181 मार्कांसाठी. त्याच्यानंतर स्पोर्ट पर्सन साठी 173 मार्कांसाठी. एसपी साठी चेक करत आपण खाली आहे का नाही, एसपी साठी आहे. त्याच्यानंतर पार्ट टाइम ग्रॅज्युएट 112 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन साठी आहे 160 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर हे दिव्यांगचे कट ऑफ आहेत बाकीचे. त्याच्यानंतर एससी झाले. एससी साठी एकूण 70 जागा होत्या. तर त्याच्यानंतर जर बघेल तुम्ही तर एससी जनरलचा जो कट ऑफ आहे तो आहे 182 मार्कांसाठी. महिलांचा कट ऑफ जो आहे तो आहे 171 मार्कांसाठी, सॉरी 171 मार्कांसाठीच आहे. 71 मार्कांसाठी 70 मार्कांसाठी कट ऑफ आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड हे पार्ट टाइम ग्रॅज्युएट 99 मार्कांसाठी कट ऑफ आहे. एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ आहे 135 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट्ससाठी 159 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एसटी साठी 20 जागा होत्या. त्याच्यामध्ये जर बघाल तर तुम्ही एससी जनरल साठी तर हा कट ऑफ आहे 174 मार्कांसाठी. महिलांसाठी कट ऑफ आहे 166 मार्कांसाठी. प्रोजेक्ट अफेक्ट एक सर्व्हिसमॅन आहे 119 मार्क. स्पोर्ट पर्सन 148 मार्क आणि प्रोजेक्ट अफेक्टेड आहे तो आहे 152 मार्कांसाठी. त्याच्यानंतर बघा विजय साठी होत्या 14 जागा. त्याच्यामध्ये जनरल साठी जर पाहाल तर आहेत 186 मार्कांचा कट ऑफ. महिलांसाठीचा कट ऑफ जर बघितला तर 171 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ आहे 129 मार्कांसाठी. एनटी बी मध्ये 12 पदं होती, तर जनरलसाठी 184 मार्कांचा कट ऑफ आहे. महिलांसाठी जर बघितलं तर 172 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ आहे 119 मार्कांचा. एनटीसी मध्ये जर बघाल तर आहे हे फक्त 190 मार्काचा कट ऑफ आहे. महिलांसाठी बघितलं तर 179 मार्काचा कट ऑफ आहे. एक सर्व्हिसमॅन 157 मार्कांचा साठी. प्रोजेक्ट अफेक्टेड साठी आहे 178 मार्क. स्पोर्ट पर्सन 167 मार्कांसाठी. त्याच्यानंतर एनटीडी मध्ये 6 पद आहेत. तर याच्यामध्ये जर बघाल तर 190 मार्काचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर इथे जर बघाल तर 190 मार्कांसाठी प्रोजेक्ट अफेक्टेड साठी, एलडीएस साठी महिलांसाठी 178 मार्क. एक सर्व्हिसमॅन 154 मार्कांसाठी. एसबी साठी 10 पदं होती, तर त्याच्यामध्ये जनरल साठी जर आहे तर आहेत 182 मार्काचा कट ऑफ आहे. महिलांसाठी आहे 172 मार्कांचा कट ऑफ आहे. एक सर्व्हिसमॅन साठी 140 मार्कांचा. ओबीसी साठी 86 पदं आहेत. तर त्याच्यामध्ये ओबीसी मध्ये जर बघाल तर ओबीसी मध्ये तर हे आहे 188 मार्कांचा कट ऑफ. महिलांसाठी बघा महिलांसाठी 176 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ जो आहे तो आहे 152 मार्कांचा. प्रोजेक्ट पार्ट टाइम ग्रॅज्युएट 91 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये जर बघा तर टोटल 44 पदं होती. तर इथे जर बघाल तर जनरल साठी कट ऑफ आहे तो आहे 179 मार्कांसाठीचा. त्याच्यानंतर महिलांसाठी कट ऑफ जो आहे तो आहे 178 मार्कांसाठी. एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ आहे 93 मार्कांसाठी. त्याच्यानंतर स्पोर्ट पर्सन 170 मार्कांसाठी कट ऑफ आहे. ओके, तर आणि त्याच्यानंतर हे प्रतीक्षा यादी आहे. तर ही माहिती होती.
तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.